नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत चंद्रवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 21 ऑगस्ट 2024 वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज आपल्याला फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला आहे काही आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। आज आपल्याला सुटकन मक्याच्या कणसाची आवक कमी पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त 12 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला सुटकन मक्याच्या कणसासाठी दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। तर बाजारामध्ये थोडंसं वातावरण जे आपल्याला ग्राहकांची संख्या कमी असल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला सुटकनसाठी कमी झालेले पाहायला मिळतात। अननसची आवक आपल्याला पाहायला मिळते, तर क्वालिटी पाहू शकतो तर साईजनुसार आपल्याला जास्ती असतं, आपल्याला 800 ते 900 रुपयापर्यंत एक डझनसाठी आपल्याला अननससाठी दर पाहायला मिळते। आवक ही आपल्याला भरपूर पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात। सीताफळाची क्वालिटी पाहू शकतो तर आवक ही आपल्याला चांगली क्वालिटीमध्ये पाहायला मिळते, तर साधारणतः एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 120 ते 140 रुपयापर्यंत दर आज पाहायला मिळते। क्वालिटीनुसार आपल्याला हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये आपल्याला साधारणतः 30 रुपये किलोपासून आपल्याला सीताफळासाठी दर पाहायला मिळते। तर गावरान सीताफळाची आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। चिकूची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला चिकूसाठी साधारणतः दर जे आहे ते कमीत कमी 50 रुपयापासून ते जास्ती असतं। एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 100 रुपये किलोपर्यंत आपल्याला चिकूसाठी दर पाहायला मिळते। आवक आपल्याला भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला चिकूसाठी तेजीमध्ये असलेले पाहायला मिळते। पपईची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला पपई पाहायला मिळते, तर साधारणतः दर जे आहे ते पपईसाठी कमीत कमी 25 रुपयापासून ते जास्ती असतं 35 रुपयापर्यंत आपल्याला दर एक नंबर टॉप क्वालिटीच्या पपईसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते, तर दर जे आहे ते आपल्याला पपईसाठी तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। अंजीरची क्वालिटी पाहू शकतो तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला अंजीरसाठी आज कमीत कमी 30 रुपये किलोपासून ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 70 रुपये किलोपर्यंत आपल्याला अंजीरासाठी दर पाहायला मिळते। आवक ही आपल्याला बाजारामध्ये येताना पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला थोडेफार कमी असलेले पाहायला मिळतात। गावरान पेरूची क्वालिटी पाहू शकतो तर साधारणतः दर जे आहे ते आपल्याला गावरान पेरूसाठी पूर्णपणे उतरलेले पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता तर दरामध्ये आपल्याला आज कमीत कमी 15 रुपये ते जास्ती असं एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 25 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। ग्राहकांची संख्या बाजारामध्ये कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठी घसरण पेरूच्या दरामध्ये झालेली पाहायला मिळतात। मोसंबीची क्वालिटी पाहू शकता तर लहान साईजमध्ये आपल्याला मोसंबीसाठी कमीत कमी 15 रुपये किलोपासून एक नंबर टॉप क्वालिटीसाठी जास्तीत जास्त 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला मोसंबीसाठी दर पाहायला मिळत आहे। क्वालिटी पाहू शकता तर दर जे आहेत आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळते। आवक ही आपल्याला मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला स्थिरता बरेच दिवसापासून मोसंबीसाठी पाहायला मिळते। डाळिंबची क्वालिटी पाहू शकता तर डाळिंबसाठी आज कमीत कमी दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापासून ते जास्ती असते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 300 ते 325 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। तर आवक ही आपल्याला पाहायला मिळते, त्याचबरोबर डाळिंबाची क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते आपल्याला साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 325 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो। तायवान पेरूची क्वालिटी पाहू शकतो तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला आज कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 30 रुपयापासून ते जास्ती असते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 रुपये किलोपर्यंत आपल्याला पेरूसाठी दर पाहायला मिळते। तर पेरूचे दर जे आहे ते आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आज आपल्याला पाहायला मिळते। कलिंगडाची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कलिंगडासाठी एक नंबर टॉप क्वालिटीसाठी जास्ती असतं उच्चांकी दर 10 रुपयापर्यंत पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला साधारणतः 4 ते 5 रुपयापासून आपल्याला कलिंगडासाठी दर पाहायला मिळते। कलिंगडाची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते, तर दर जे आहे ते आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला ड्रॅगन फ्रूटसाठी आज कमीत कमी 100 रुपये ते जास्ती असते 160 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 60 रुपये ते 100 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। तर 3 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 30 रुपयापासून ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला मिळतात। आवक ही भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला ड्रॅगन फ्रूटसाठी स्थिर असलेले पाहायला मिळतात।
आज आपल्याला लिंबांची आवक कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 60 रुपयापर्यंत आपल्याला लिंबासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला थोडीफार कमी पाहायला मिळते. तर दर जे आहेत आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते हलक्या क्वालिटीमध्ये 20 ते 30 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात. तर चांगलं एक नंबर टॉप क्वालिटीसाठी आपल्याला दर जे आहेत आपल्याला तेजीमध्ये लिंबांसाठी पाहायला मिळतात. आवक आपल्याला कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला लिंबांसाठी तेजी पाहायला मिळते.